नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील ज्ञानेश्वरीतील मूल्यविचार या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी पहिला भाग वाचतोय. ज्ञानेश्वरीतील मूल्यविचार. मूल्यविचार म्हणजे ऐहिक जीवन सापेक्ष असा नैतिक मूल्यविचार असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. वस्तुतः गीता ज्ञानेश्वरी हे पारलौकिक मोक्ष साधनेचा विचार मांडणारे ग्रंथ. त्याचा ऐहिक जीवनाच्या दिशेने विचार करणे तसे अप्रस्तुत ठरावे. पण साध्य पारलौकिक असले तरी त्याची साधना या ऐहिक जीवनातच करावयाची असते आणि म्हणून या ऐहिक साधनेचा ऐहिक साध्याशीच सांधा जुळवणे शक्य आहे का? असल्यास कितीसे शक्य आहे ते पाहावयाचे आहे. ज्ञानेश्वरी हा गेली 700 वर्ष अनेक कारणांनी जनमानसात अगदी रुजून मान्यता पावलेला ग्रंथ. पण अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, वक्ते, प्रवक्ते तिच्यातील पारलौकिक आशयावरच भर देऊन आपली भाबडी श्रद्धा वाढवीत सारी मानवजात विज्ञाननिष्ठ अशा 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभी असताना आपल्या बुद्धिवादाला न पटणाऱ्या अशा ऐहिकापासून दूर नसणाऱ्याच पारलौकिक विश्वात आपल्याला घेऊन जाऊ पाहतात. म्हणून ज्ञानेश्वरीची जनमानसाची श्रद्धा मान्यता लक्षात घेऊन तिच्याच आधारे या जनमानसाचे ऐहिक पातळीवर काही प्रबोधन करता येण्यासारखे आहे का ते पाहावयाच. या दिशेने या लेखात ज्ञानेश्वरीतील मूल्य विचाराबाबत ऐहिक जीवन सापेक्ष असा विचार करावयाचा आहे. गीता ज्ञानेश्वरी यासारख्या ग्रंथाचा सर्वच पातळ्यांवर सर्वसाधारणपणे पारलौकिक आशयाच्या दिशेने विचार केला जातो. आध्यात्मिकतेचा पाया दृढमूल मानून विचार केला जातो. ती मधील नीतिमूल्याच्या संबंधातही बहुंशी असेच घडते. नीतिमूल्यविषयक विचार करताना गीता रहस्यकारांसारखे दिग्गज पारलौकिकाशी संबंधित अशा अध्यात्मशास्त्राची गरज प्रतिपादन करतात. अगदी फलाशारहित, निरपेक्ष, अनासक्त असे कर्ममूल्य ते महत्त्वपूर्ण मानत असले तरी तेथेही आत्म्याची शांती या गोष्टीलाच ते सर्वश्रेष्ठ स्थान देतात. आणि ज्ञानेश्वरीतील शिकवण, ज्ञानेश्वरीतील नीतिविचार, ज्ञानेश्वरीतील श्रद्धेने सांगितलेले हितगुज, ज्ञानेश्वरीतील जगत कल्याण मार्ग अशा गोष्टींबाबत विवेचन करताना ज्ञानेश्वरीचे अनेक भाष्यकार गीता रहस्यकारांचीच ही अध्यात्ममूल नीतिविषयक भूमिका मांडताना दिसतात. ज्ञानेश्वरीतील नीतिमूल्याचा विचार करताना ते बहुंशी सर्वच अध्यात्मशास्त्राची मूलभूतता पूर्णतः स्वीकारताना दिसतात. ऐहिक जीवनवादी भूमिका आणि बुद्धिवादी मर्मदृष्टी स्वीकारलेला अभ्यासक अध्यात्मवाद नाकारीत असतो. विश्वनिर्माता, विश्वनियंत्रक असा निर्गुण निराकार चैतन्यमय ब्रह्म परब्रह्म ही संकल्पना तो नाकारतो आणि तद्नुरूप येणारा आत्मा, मोक्ष, अवतार, पुनर्जन्म, पूर्वजन्मसंचित, त्यानुसार सांगितले जाणारे वर्णाश्रित धर्म, कर्म, मूल्य या सर्व कल्पना तो नाकारतो. स्वर्ग, नरक, पूर्वजन्मसंचित आधारित कर्मफलभोग अर्थातच तो रद्दबादल ठरवतो. त्यामुळेच नैतिक मूल्य संकल्पना आणि आत्मा, ब्रह्म, परब्रह्म यांचा अनुबंध त्याला मान्य नसतो. नीतिविषयक मूल्यविचारांच्या संदर्भात ब्रह्म, परब्रह्म आदी कल्पनांची गरज त्याला वाटत नसते. त्या कल्पनांवर आधारलेल्या अध्यात्मशास्त्राची आवश्यकता नीतिमूल्यांच्या संदर्भात त्याला मुळीच वाटत नसते. तो अगदी स्वतंत्रपणे सत्यवचन, वचनपालन, अहिंसा अशा स्वयंमेव स्वभावतःच कर्तव्य अशा तव्य ऑट मूल्यांचा आणि दया, क्षमा, शांती आदी स्वयंमेव तव्य शिलांगाचा ट्रेट्स ऑफ कॅरेक्टर पारलौकिकाशी संबंध न जोडता अगदी निखळ ऐहिक सापेक्ष असा विचार करीत असतो. गीता ज्ञानेश्वरी ह्या अध्यात्मशास्त्रावरील ग्रंथ आणि हे ऐहिक जीवनवादी त्या आत्मा इत्यादींना न मानणारे
अश्रद्ध नास्तिक. त्यांचे आणि ज्ञानेश्वरीचे कसे पटावे? ते पारलौकिक इत्यादी व्यतिरिक्त इहलौकिक असे काही या नास्तिकांसाठी किंवा ते नास्तिक मान्य करतील असे काही ज्ञानेश्वरीत आहे का? याबाबत 2 उत्तरे देता येण्यासारखी आहे. 1. इहलोकीच्या मानवजातीला महत्त्वपूर्ण असा नीतिविषयक मूल्यविचार ज्ञानेश्वरी देते. 2. ती इहलोकीच्या वाचक श्रोते रसिकांना तिच्यातील अनुपम काव्य सौंदर्याने श्रेष्ठ काव्य कलानंद देते. वरील 2 गोष्टींपैकी ऐहिक जीवन सापेक्ष अशा नैतिक मूल्यांचा ज्ञानेश्वरीच्या संदर्भात या लेखात विचार करावयाचा आहे. एक स्पष्टीकरण. ऐहिक जीवनवादी बुद्धिनिष्ठ मर्मदृष्टी ही मानवी समाजधारणेला आवश्यक अशा सर्व मानवी नैतिक मूल्यांचा आदर राखते. या नैतिक मानवी मूल्यांवरच ती अधिष्ठित असते. आकाशातील काल्पनिक ईश्वराच्या धाकाने नव्हे, तर मानवी संस्कृतीच्या ऐतिहासिक शहाणपणाने निर्मिलेली प्राप्त झालेली नीतिमूल्ये ही मर्मदृष्टी मनोमनी स्वीकारित असते. मानवाच्या वैयक्तिक आणि सामाजिक संतुलित अस्तित्वाला आधार म्हणून या नीतिमूल्यांना ही मर्मदृष्टी आधारपाया मानित असते. मात्र मोक्ष, आत्मज्ञान या काल्पनिक साध्यांशी तिला काही कर्तव्य नसते. ज्ञानेश्वरी आणि तत्सम ग्रंथातील ऐहिक जीवन सापेक्ष असा मानवी नीतिविचार या ऐहिक जीवनवादी मर्मदृष्टीला मान्य असतो. ज्ञानेश्वरीतील धर्मकीर्तन या संकल्पनेचा अन्वयार्थ ती नीतिकीर्तन, मूल्यकीर्तन असा स्वीकारते. गीता रहस्यकारांनीही धर्म ही संकल्पना विशद करताना ज्यामुळे समाजाचे धारण पोषण होते ती नीतितत्वे या अर्थावरच म्हणजे ऐहिकतेवरच अधिक भर दिला आहे. ऐहिक जीवन सापेक्ष असा बुद्धिनिष्ठ मर्मदृष्टीच्या अंगाने ज्ञानेश्वरीतील मूल्यविचार पहावयाचा असल्याने प्रस्तुत अभ्यासकाने स्वीकारलेला ज्ञानेश्वरीतील जीवन भाष्याचा कालसापेक्ष आणि बुद्धिग्राह्य इहवादी अन्वयार्थ प्रारंभालाच देणे आवश्यक ठरावे. तो सूत्ररूपाने असा. 1. आपल्या अवतीभोवतीचे दगडधोंड्यांचे, वृक्षवल्लरींचे, पशुपक्षी माणसांचे विश्व हेच इहलोकीचे ब्रह्म अशी आत्मजाणीव होणे, हेच आत्मज्ञान, हेच खरे ज्ञान, हाच ज्ञानयोग. तथाकथित अशक्यप्राय आध्यात्मिक आत्मज्ञानाशी त्याचा काहीही संबंध नसतो. 2. या विश्वातील ही नदी, नाले, गिरीशिखरे, वृक्षवल्ली, सोयरे, वनचरे, सुस्वर निर्भर प्राणी पक्षी आणि एकच रक्त साऱ्यांच्या धमन्यांतून वाहते आहे, ती सारी आपलीच माणसे या सर्वांबद्दलचा आत्यंतिक मैत्र, जिव्हाळा, करुणा, प्रीती असे आत्मौपम्य हीच खरी अद्वैत भक्ती, हाच भक्तियोग. 3. या अवतीभोवतीच्या वृक्षवल्लरींसाठी, प्राणीमात्रांसाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, या विश्वघरातील अखिल मानवजातीसाठी निस्वार्थ भूमिकेतून समर्पित वृत्तीने कर्म करणे, हाच सामाजिक मूल्यव्यवस्थेचा भान ठेवणारा निष्काम कर्मयोग. येथे विहित कर्म म्हणजे जन्म अधिष्ठित वर्णधर्म आधारित कर्म ही भूमिका पूर्णतः धिक्कारलेली असते. स्वकर्तृत्वाने केले जाणारे वर्णभेदरहित असे निष्काम कर्म असा अन्वयार्थ येथे स्वीकारलेला असतो. 4. त्या निष्कामतेसाठी आपल्या स्वार्थाला आणि आपल्या अहंकेंद्रित मानवी पाशवी वासनांना जिंकण्यासाठी करावयाचे मानसिक, शारीरिक सर्व प्रकारचे अंतर्बाह्य इंद्रिय दमन, इंद्रिय निग्रह हाच वैयक्तिक मूल्य व्यवस्थेचे भान ठेवणारा हठयोग, कुंडलिनी योग, संन्यास योग. 5. या सर्वांतून मिळणारा मनोमनीच्या रक्तबिंदूंना पुलकित करणारा शांत आनंद हाच लौकिकातील ब्रह्मानंद आणि अशी उदात्त शांत आनंद दायिनी जीवनयात्रा जगणे हाच ऐश्वर्य योग, हाच इहलोकीचा मोक्ष. या 5 कलमी अन्वयार्थातील मूळ प्रमेय म्हणजे विश्व हेच ब्रह्म ही संकल्पना. या प्रमेयाला ज्ञानेश्वरीत पुरेसा आधार आहे. ती रूपक भाषा नव्हे, प्रस्तुत लेखकाने तो स्वतंत्र लेखात मांडला आहे. जीवनमूल्यांच्या अपेक्षेने ज्ञानेश्वरी वाचताना
आणि एरवीही प्रथम दर्शनी तरी सहजपणे लक्षात येते की वरील आचार मार्गाच्या संदर्भात शुभंकरता आणि न्याय या मूलभूत नैतिक निकषांचा आधार असलेल्या शांती, अहिंसा, आर्जव, सुचिता, पवित्रता, नम्रता, स्थिरता, निग्रह, समचित्तता इत्यादी तव्यवादी दैवी मूल्यांचे महत्त्व ज्ञानेश्वरीमध्ये आवश्यक मानले गेले आहे. ज्ञानी, योगी, भक्त, संन्यासी, स्थितप्रज्ञ या सर्वांचे चित्रण करताना वरील मूल्यांनी युक्त असे मूल्यनिर्भर आदर्श मानवाचे चित्र रेखाटले आहे आणि शांत, सौम्य, स्नेहमयी मैत्रचे जीवन स्वप्न रेखाटणारे पसायदान हे तर मूल्य अधिष्ठित मानवतेचा जाहीरनामा म्हणूनच घोषित होते आहे. इहवाद सापेक्ष अशा तव्यवादी कर्माला आवश्यक असणारी ही वादातीत मूल्ये ज्ञानेश्वरीत प्रतिपादित केली आहेत. याबाबतच्या मर्यादा, संगती विसंगती या लेखाच्या उत्तरार्धात स्पष्ट केल्या आहेत आणि तरीही उपयुक्तताही अधोरेखित केली आहे. पशु, पक्षी, मत्स्य, कीटक यांच्या इन्स्टिंक्टिव्ह जीवनवर्तनात नसलेले संस्कारित नैतिक अधिष्ठान हे मानवी संस्कृतीचे, मानवीपणाचे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. या इतर प्राणीमात्रांमध्ये क्षुधा, तृष्णा, निद्रा, काम, क्रोध या प्राधान्याने शरीरधर्मांना अग्रगण्य स्थान असते, तर प्रीती, वात्सल्य, संघ, स्नेह, निर्मिती, आत्मप्रतिष्ठा, आत्मलीनता, आत्मसंयमन, परार्थ, आत्मसमर्पण आदी प्राधान्याने मानसिक भावनांना, वृत्ती प्रवृत्तींना मानवी संस्कारित जीवनात मौलिक अधिष्ठान असते. आदिमानव हा इतर प्राणी सदृश शरीर धर्मानुसारच वागत होता. पिता पुत्री, भाऊ बहीण यांतीलच काम आधारित पशुपक्ष्यांसाठी नाती वेदकालीन जीवनातही आढळतात. खून, हिंसा, संघर्ष, लूट, जाळपोळ आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या मानवाच्या सामान्यपणे पाषाणयुगीन गोष्टी प्राणीसदृश जीवनाशी समांतर अशाच स्वरूपाच्या म्हणता येतील. पण या तथाकथित मुक्त स्वैर जीवनातून स्वतःची सुटका करून घेत मन, बुद्धी, भावना, विचार यांना संस्कारित करीत सुचिता, मंगलता, पवित्रता, करुणा, प्रीती, स्नेह, चिंतनशीलता, सौंदर्य निर्मिती, सौंदर्य आस्वादन या सर्व पातळ्यावरील न संपणाऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. यालाच नैतिक मूल्यांचा प्रवास असे म्हणता येईल. सर्व प्रेषितांचे धर्मग्रंथ आणि चिंतकांचे दर्शन ग्रंथ यामध्ये मानवी संस्कृतीला आधारभूत असलेल्या या नीतिमूल्यांचा पुरस्कार केलेला आढळतो. यात साध्य संदर्भ वेगळे, पारलौकिक असले तरी गीता ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचे या दृष्टीने महत्त्व अपरंपार आणि स्थलकालातीत असते. साध्य लक्षाबाबत मतभेद होत असले तरी ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील सांख्य दर्शनाच्या अंगाने केलेले विवेचन आणि स्थितप्रज्ञांची लक्षणे, दुसऱ्या तिसऱ्या अध्यायातील निष्काम कर्मयोग, 6व्या अध्यायातील इंद्रियांवर नियंत्रण शिकवणारा पातंजल योग, 9व्या अध्यायातील भक्त लक्षणे, 12व्या अध्यायातील ज्ञानी भक्त लक्षणे, 13व्या अध्यायातील ज्ञान लक्षणे, 14व्या व 17व्या अध्यायातील सत्व, रज, तमाचा विचार, 16व्या अध्यायातील दैवी व आसुरी संपत्तीचे विवेचन आणि 18व्या अध्यायातील पसायदान. प्रामुख्याने या सर्व ठिकाणी हा मूल्य विचार सामान्यपणे आढळतो. धर्मप्रेषित, प्रगाढ, चिंतनशील दर्शनकार आणि समाजधारणेशी चिंता करणारे समाजचिंतक यांच्यासमोर मूल्याबाबत 2 महत्त्वाचे प्रश्न असतात. 1. मानवाच्या ठिकाणी असलेल्या प्राणीसदृश इन्स्टिंक्टिव्ह शरीरधर्माचे काय करायचे? 2. मानवसंबंधित कल्चर्ड भाववृत्ती, प्रवृत्ती यांचे व्यक्ती व समाज याबाबतचे नाते काय व कसे राखायचे? ज्ञानेश्वरीतील मूल्य विचारांबाबत या दोन्ही प्रश्नांची उत्तरे कोणती मिळतात? 1. गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील सांख्यबुद्धी या शब्दाचा अर्थ विनोबांनी जीवनाचे मूलभूत सिद्धांत असा केला आहे. गीता ज्ञानेश्वरीतील या अध्यायामध्ये देहाची क्षुद्रता आणि आत्म्याची अमरता या सूत्रांवर भर देण्यात आलेला आहे. देहाच्या क्षुद्रतेचे आणि हीनतेचे ठाशीव निरूपण
या अध्यायात करण्यात आले आहे. पुढील अध्यायातही देहक्षुद्रतेबाबतचे निरूपण ठिकठिकाणी येतेच. प्रकृतीचा विलास असा देहधर्म म्हणजे काम, क्रोध, दंभ, दर्प, अभिमान, पौरुष्य, अज्ञान, भीती, द्वेष, मत्सर, इंद्रियांच्या विषयामागे धावण्याचा सैराटपणा, आसक्ती, संमोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश, चंचलता आदी वृत्ती प्रवृत्ती होत. इंद्रियांची विषयासक्ती आणि या वृत्ती प्रवृत्तीचे यांचा अनुबंध लक्षात घेऊन त्यानं देहधर्म म्हणणे रास्त ठरावे. त्या पाशवी आसुरी देहधर्मामुळे मानवी वर्तन, मानवी कर्म पाशवी पातळीवर जाण्याची पदोपदी शक्यता निर्माण होत असते. शंकराचार्यांनी सर्वच कर्मांबाबत अकर्मनिवृत्ती संन्यास सांगितला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रमेयानुसार सर्व वृत्ती प्रवृत्ती देहधर्माबाबतचा आविष्कार पूर्ण त्याज्य असतो. पातंजल योगामध्येही या सर्व गोष्टींचे निरोधन, दमनच अभिप्रेत दिसते. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये पातंजल योगाच्या आधारे या पाशवी वृत्तींचा परामर्श घेतला आहे. या अध्यायाला गीतार्थाचे सार आणि विवेकसिंधूचे पार असे म्हटले आहे. पण येथील सर्वच ठिकाणी या वृत्ती प्रवृत्ती देहधर्माचे पूर्ण दमन, पूर्ण निरोधन, पूर्ण परावृत्ती असा अर्थ निघत नाही. शरीर, इंद्रिये, विषयवासना, आसुरी वृत्ती प्रवृत्ती या सर्वांवरील नियंत्रण असाही अर्थ या ठिकाणी अभिप्रेत दिसतो. नियंत्रणात नियमन म्हणजे आविष्काराचे संयमन अभिप्रेत आहे. आविष्काराचे पूर्ण दमन, पूर्ण निरोधन अभिप्रेत नाही. उद्धरेत आत्मना आत्मानम हे येथील प्रमुख सूत्र आहे. कुंडलिनी योगाने सारी इंद्रिये स्वाधीन करून घेणे, शरीरातील सर्व देहधर्मांना पूर्ण काबूत आणणे हे विविध योगासनांच्या साधनाने करावयाचे आहे. त्यासाठी नियतमानसः विनयत्त चित्तम चित्तस्य युजुत असे मनाचेही नियमन सांगितले आहे. मनवा एव इंद्रियाग्राम विनियम्य तोच योग विषयात निमाले या ऐके इंद्रिये नियमांचा धारणी देखे. या अवतरणांनी हे स्पष्ट होते. अशा नियंत्रणाने योग्याच्या ठिकाणी तेज, संतोष, शांती या भावात्मक मूल्यांची निर्मिती सांगितली आहे. इथे हा पहिला भाग संपतो. धन्यवाद.